महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख या नात्यानं नुकतीच झालेली जी घटना आहे, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू या गावात अवैध उत्खनन थांबवायला गेलेल्या एका महिला आयपीएस अधिकारी कृष्णाजी यांना अजित पवार जे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी डायरेक्ट त्यांना मोबाईलवरून धमकी दिले आणि ते ताबडतोब हे काम थांबवा असा त्यांना आदेश जो दिला, या प्रकाराचा मी तीव्र शब्दामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा धिक्कार करतो. आणि असे हे धमकावणं म्हणजे हे कसलं अनुशासन? स्वतः अनुशासन प्रिय नेता म्हणवतात अजित पवारजी. अशा नेत्याला हे शोभत नाही. प्रामाणिक अधिकारी काम करत असताना त्यांना त्यांच्यावर दडपण आणणं आणि ही नेतागिरी नाही तर ही सपसेल गुंडगिरी आहे. मंत्री पदावर असताना अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर जर गुंडगिरी चालवणार असाल तर महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी त्यांचा तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि या प्रकारानंतर अजित पवार सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची ठाम मागणी आहे. आणि अशा प्रकारचे जे मंत्री महोदय जे अनुशासनप्रिय असलेल्या महिला अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत आणि यापूर्वी आणलेल्या आहेत, अशा सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. अनुशासन ज्यांना प्रिय आहे असं भारतीय जनता पार्टी नेहमी ठणकावून सांगते, छाती ठोकपणे सांगते आम्ही शिस्तप्रिय आहोत. तर मग अशा शिस्तप्रिय अशा सरकारच्या मंत्रिमंडळामधल्या मंत्र्यांचं त्यांची ही अशी बेशिस्त ते खपवून घेणार आहेत काय, हा प्रश्न आहे. म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये लक्ष घालून त्वरित या प्रकरणी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि जर हे होत नसेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही अशा शिस्तप्रिय अधिकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील. उद्धव साहेबांचा आदेशच असतो नेहमी अशा लोकांना आपण पूर्ण सपोर्ट केलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभारलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनता हे कदापि सहन करणार नाही. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.